नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 करिता चौकीदार या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी जमातीला नर्तक म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 गोंड। तर गोंड जमातीमध्ये नृत्याला अत्यंत महत्त्व आहे, जे की त्यांचे रेला हा नृत्य प्रकार जगप्रसिद्ध आहे। त्यांमध्ये सण उत्सव आणि लग्न समारंभामध्ये ही जमात नृत्यात मग्न असते, म्हणून त्यांना नर्तक प्रेमी मानले जाते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील कोणत्या राज्यात जारावा ही आदिवासी जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, अंदमान आणि निकोबार। तर जारावा ही जगातील सर्वात प्राचीन जमातीपैकी एक आहे, जे की हे लोक प्रामुख्याने अंदमान आणि निकोबार बेटावर प्रामुख्याने त्या ठिकाणी राहतात। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, क्रांतिज्योती ही योजना कोणासाठी राबवली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 आदिवासी महिलांचे शिक्षण। तर सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदिवासी क्षेत्रातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची गळती रोखण्यासाठी ही योजना राबवली जाते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक चौथा, भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बंगळुरू। बंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते, जे की अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सिलिकॉन व्हॅली जशी IT क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे, तसेच भारतातील बंगळुरू हे जे शहर आहे तर ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र असल्याचे म्हटले जाते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5, होळी हा सण कोणत्या आदिवासी जमातीचा सर्वात मोठा सण मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भिल्ल। तर भिल्ल जमातीमध्ये होळी हा सण अत्यंत उत्साहात साजरा होतो। उत्तर महाराष्ट्रामध्ये जसे की नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये होळी आणि भगोरिया यासारखे उत्सव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात। तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांचे किमान व कमाल वय किती असावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, 21 ते 65 वर्ष। तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्र महिलांचे वय हे किमान पहा 21 वर्ष आणि कमाल 65 वर्ष असणे आवश्यक आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7, कृष्णाकाठ हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण। तर महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव हे कृष्णाकाठ आहे, जे की त्यांनी कृष्णाकाठ या आत्मचरित्रामध्ये बालपणीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रामध्ये त्यांनी मांडलेला आहे। म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भारत आणि चीन। तर मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या 2 देशांमधील सीमारेषा आहे, जे की मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा 1914 मध्ये कधी सन 1914 या वर्षी निश्चित करण्यात आलेली होती। ही जी मॅकमोहन सीमेरेषेचे जे नाव आहे तर ते पहा हेनरी मॅकमोहन। कोणी? हेनरी मॅकमोहन या व्यक्तीच्या नावावरून या सीमेरेषेचे नाव हे ठेवण्यात आलेले आहे। तर सिमला या करारानुसार मॅकमोहन रेषा आखण्यात आलेली होती। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 9, 2 बूंद जिंदगी के हे प्रसिद्ध घोषवाक्य कोणत्या आजाराच्या लसीकरणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पोलिओ। तर 2 बूंद जिंदगी के हे प्रसिद्ध घोषवाक्य पोलिओ या आजाराच्या लसीकरणाशी संबंधित आहे, जे की प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत
5 वर्षाखालील मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी हे प्रसिद्ध घोषवाक्य वापरले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. महात्मा गांधींनी चले जाव चळवळ कधी सुरू केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 1942. म्हणजेच पहा 8 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबईच्या ग्वालियर टँक या मैदानावर गांधीजींनी चले जाव किंवा छोडो भारतचा नारा हा त्या ठिकाणी दिलेला होता आणि त्याच ठिकाणी करा किंवा मरा हा संदेशही त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये वाहतूक विस्कळीत झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 हार्मुझची समुद्रधुनी. तर पहा इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे हार्मुझची समुद्रधुनी या समुद्रामध्ये वाहतूक विस्कळीत झालेली आहे. जे की हार्मुझची समुद्रधुनी आहे तर ही पहा पार्शियन आखात आणि ओमानचे आखात काय आहे? पार्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे, जेथून जगातील मोठे तेल पुरवठा या ठिकाणापासून होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनण्याचा मान कोणी पटकावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अरोन्यक घोष. तर अरोन्यक घोष हा पश्चिम बंगालमधील असून याने पहा स्पेनमधील स्पर्धेत 3रा नॉर्म पूर्ण करून भारताचा 95व्या ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. तर देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 4 अज्ञार्थी आहे. कोणता आहे? अज्ञार्थी. तर मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचाच बोध होतो असे नाही, तर बोलणाऱ्याच्या मनातील आज्ञा, प्रार्थना, विनंती, आशीर्वाद किंवा उपदेश यासारखे विविध भावनांचा बोध होतो. या वाक्यामध्ये देवाकडे प्रार्थना म्हणजेच विनंती केली जात असल्याने हे वाक्य अज्ञार्थी क्रियापदाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 14. मेजर ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित प्रसिद्ध खेळाडू होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हॉकी. तर मेजर ध्यानचंद हे हॉकी या खेळाशी संबंधित प्रसिद्ध खेळाडू होते, जे की मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर काय म्हटले जाते? हॉकीचे जादूगर म्हणून यांना ओळखले जाते, जे की त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच त्यांचा जन्मदिवस हा 29 ऑगस्ट कोणता आहे? त्यांचा जन्मदिवस हा 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. तारापूर अणुशक्ती केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 पालघर. तर तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र असून ते पहा पूर्वी ठाणे या जिल्ह्यामध्ये कोणते? ठाणे या जिल्ह्यामध्ये पूर्वी होते, मात्र पालघर या जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ते आता पालघर या जिल्ह्यामध्ये येते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16. ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा प्रदीप. तर प्रदीप या गीतकाराने ए मेरे वतन के लोगो हे गीत त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार यांना आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा राष्ट्रपती. तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 काय आहे? आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 या कलमानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्ताचे नियुक्त करण्याचा अधिकार हा आपल्या भारताचे राष्ट्रपती यांना असतो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. चंद्रयान 3 2023मध्ये कोणत्या ध्रुवावर यशस्वी उतरवले गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा दक्षिण ध्रुव. तर 23 ऑगस्ट
23 ऑगस्ट 2023मध्ये इस्रोने चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवले आणि असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा समुद्र. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द हा समुद्र असा होतो. प्रश्न क्रमांक 20. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नेमबाजी. अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे, जे की त्याने 10 मीटर 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्याने पहा 2008मध्ये कधी सन 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक हे त्यांनी जिंकलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे? एलिफंटा लेणीला दुसऱ्या नावाने कोणत्या ओळखले जाते? घारापुरी लेणी. कोणत्या नावाने ओळखली जाते? घारापुरी लेणी. तर खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई. मुंबई या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा ही लेणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 22. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जीवनसत्व ड म्हणजेच व्हिटॅमिन डी. तर कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी जीवनसत्व ड या जीवनसत्व हे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 23. आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ हा पहा ऑप्शन क्रमांक 4 रीती वर्तमान काळ. कोणतं होईल? रीती वर्तमान काळ होईल. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की रीती वर्तमान काळ म्हणजेच काय? तर वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया सतत घडण्याची किंवा ती करण्याची कर्त्याची रीत किंवा सवय स्पष्ट होत असेल तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. तर या वाक्यामध्ये बनवत असते हे जे आहे तर यावरून आईची उत्तम पदार्थ बनवण्याची नेहमीची सवय किंवा रीत दिसून येते, म्हणून हे रीती वर्तमान काळाचं वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24. निफाड जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे तर हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थान आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती गोविंद रानडे. तर पहा निफाड हे न्यायमूर्ती गोविंद रानडे या समाजसुधारकाचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25. पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा राजस्थान. तर राजस्थान हे राज्य पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य आहे, जे की 2 ऑक्टोंबर 1959मध्ये कधी 2 ऑक्टोंबर 1959 या दिवशी राजस्थानमधील पहा राजस्थानमधील नागौर या जिल्ह्यातून पंचायत राजची सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा यकृत. तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवण्याचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 27. मायबोली मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 27 फेब्रुवारी. तर विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांनाच पहा कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच 27 फेब्रुवारी यांच्या जन्मदिनानिमित्त मायबोली मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला खनिजाचे भंडार म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा विदर्भ. याला पूर्व महाराष्ट्र असे म्हटले जाते. तर महाराष्ट्रातील एकूण खनिजापैकी सर्वाधिक साठा हे पूर्व विदर्भामध्ये जसं की चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजाचे त्याच ठिकाणी साठे आढळतात, म्हणूनच विदर्भ या विभागाला खनिजाचे भंडार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कलम 17. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 30 भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा ही नदी वाहत नाही. तर आंध्र प्रदेश या राज्यातून कृष्णा ही नदी वाहते. कोणती? कृष्णा नदी ही पहा आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. तर कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र हे जे 3 राज्ये आहे तर या 3 राज्यातून भीमा ही नदी वाहते.